नमस्कार, मनोज भोयर ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विधानसभा 2024च्या या निवडणुकीमध्ये पुण्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघामधले म्हणजेच पुणे शहरामधले वेगवेगळे मुद्दे कोणते आहेत जे चर्चेत आले आणि ज्यासाठी जनता आग्रही आहे, पण नेत्यांच्या मनात नेमकं काय आहे, त्यांना आपला अजेंडा चालवायचा आहे, त्यांचा मॅनिफेस्टो वेगळा आहे, पण जनतेचा जाहीरनामा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। राजेंद्र पाटील आहेत, ज्येष्ठ पत्रकार पुण्याचे। इथले जे स्थानिक वेगवेगळे मुद्दे आहेत ते मुद्दे बऱ्याचदा निवडणुकीत बाजूला राहतात आणि नेत्यांचे मुद्दे वेगळे असतात। एक महत्त्वाचा फरक सातत्यानं निवडणुकांमध्ये आपल्याला दिसतो। स्थानिक मुद्दे बघितले तर आपण पुण्यातले तर बऱ्यापैकी आता एकतर वाहतुकीचा जो मुद्दा आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे। त्याच्यात मेट्रो आता काही प्रमाणामध्ये मार्गी लागलेली दिसते, पण मला वाटतं मेट्रोनी फक्त हा प्रश्न सुटेल की नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण सार्वजनिक वाहतूक म्हटलं की PMTची जी काही ही व्यवस्था आहे ती व्यवस्था पुन्हा एकदा त्या पद्धतीने सुकर होणं आवश्यक आहे। दुसरी गोष्ट प्रदूषणाचा प्रश्न, नदी प्रदूषणाचा जो प्रश्न आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे। नदी सुधार प्रकल्प हा गेल्या अनेक दिवसापासून तिथं जाहीर केला गेला, त्याच्यासाठी फंडिंग केलं गेलं, परंतु पाहिजे त्या प्रमाणामध्ये ते नदी सुधार प्रकल्प तो काही मार्गी लागलेला नाही। त्यामुळे तो एक नदी प्रदूषणाचा एक प्रश्न आहे। अगदी दुसरा आपण म्हटलं तर दिल्ली नंतरचं प्रदूषणाचं शहर म्हणून पुणे पुढे येत आहे। प्लास्टिक प्रदूषणाचा प्रश्न असेल, अशा अनेक गोष्टी आहेत। दुसरी गोष्ट रस्त्यांचे प्रश्न असतील। आता पेठांमध्ये गेलं तर अरुंद रस्ते आहेत, तिथं पुन्हा एकदा ज्या जुन्या इमारती आहेत ते वाड्यांचे प्रश्न आहेत, त्याचं पुनर्वसन किंवा पुनर्विकसन जे करायचं आहे तो प्रश्न आहे, तो फक्त त्या पद्धतीने वादविवाद आणि याच्यामध्ये मार्गी लागत नाही। अशा अनेक प्रश्न जे स्थानिक आहेत त्याच्याकडे कोणी मुद्दे लक्ष दिलं जात नाही। फक्त एकमेकावर कुरघोड्या करणं, एकमेकावर शिव्या फेकणं, अशा पद्धतीचं खालच्या पद्धतीचं राजकारण जे चाललंय ते योग्य वाटत नाही। गेल्या काही आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नसल्यानं बरेचदा प्रश्न विचारताना जनतेला एक गल्लत होताना दिसते, पण मुळात ते विचारणार कोणाला? लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा महापालिकेचे प्रश्न, विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा महापालिकेचे प्रश्न आपल्याला जनता विचारताना दिसत आहे। निश्चितच आहे, रोजचं राहण्याचा जगण्याचा जो मुद्दा असतो तो स्थानिक पातळीवरचाच महत्त्वाचा असतो आणि पॉलिसी डिसिजन्स हे लोकसभा किंवा राज्यात होत असतात। परंतु मला रोजचं जगायचं आहे, मी रस्त्यावरून जाताना परत घरी येईल का बाहेर पडलेलो, हे पहिली कुटुंबाची काळजी असते। माझा मुलगा शिकला तर त्याला रोजगार लागेल का, नोकरी लागेल का, हा त्याचा मूळ मुद्दा असतो कुटुंबाचा। परंतु माझी मुलगी संध्याकाळी घराबाहेर पडली किंवा दिवसभर बाहेर राहिली तर ती घरी व्यवस्थित येईल का, ती व्यवस्थित राहील का, हे जे मुद्दे आहेत ना हे आत्ताच्या प्रचारात तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही। मुळात देश आणि देशाचं 75 वर्ष स्वातंत्र्यानंतर 140 कोटींचा देश एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे, कुठे चाललो? हे पुणे आहे ना, या पुण्यातच महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना ते जेव्हा बाहेर पडायचे स्त्री शिक्षणासाठी किंवा कुठल्या समाजकार्यासाठी, त्यांना कोणी त्रास दिला तेव्हा बटेंगे कटेंगेच होतं ना। म्हणजे उच्च नीच हा काय बटेंगे कटेंगेचाच एक भाग विभागलेला होता समाज। त्याच्यावरच फक्त हे मुद्दे मूळ जे आहेत, युवकांना रोजगार नाहीये, इथे जे IT सेक्टर आलंय तो बाहेरच्या लोक येऊन इथं त्यांना रोजगार मिळतो शिक्षणाप्रमाणे, इथलेही बाहेर जातात नाही असं नाही, पण जो मध्यम वर्ग आहे त्याला रोजगाराचं साधन काय आहे? ते साधन नसल्यामुळे गुन्हेगारी वाढते, गुन्हेगारी। आणि एक दुसरा हाय क्लास एक वर्ग आहे जो पब्स आणि याच्यामध्ये तो पण ड्रगच्या आहारी चाललाय। मध्यंतरी तुम्ही पुण्याचं नाव आता ऐकलं असेल की ड्रगचं हब झालंय आणि त्याच्यामधूनच महिलांची छेडछाड, म्हणजे आता बोबदेव घाटासारख्या घाटात ते कुठे तुम्ही सेफ राहिलात? म्हणजे पैसे पण जो एक वर्ग आहे ज्याच्याकडे खूप पैसा पण आहे, सुरक्षितता नाही आहे। बरं, आणि दुसरा हा मुद्दा शैलेंद्र काळे सरांनी मांडला, ज्येष्ठ पत्रकार आहेत, आज का आनंद या दैनिकाचे मुख्य वार्ताहर आहेत। ते अश्विनी सातव या ज्येष्ठ पत्रकार आहेत पुण्यातल्या। वुमन सिक्युरिटी हा मुद्दा खूप महत्त्वाचा झाला पुण्यामध्ये, आणि पुणे हे बेसिकली अत्यंत विकसित शहर, औद्योगिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या खूप मोठ्या प्रमाणात इथे तरुण मुलामुलींची ये-जा असते या शहरामध्ये, आणि शिक्षणाचं माहेरघर म्हणत असताना अशा प्रकारच्या घटना सातत्यानं होत आहेत आणि इतके दिग्गज नेते पुण्यात असून देखील
मुळात सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की पूर्वी आपण एक वाक्य नेहमी वापरायचं की गुन्हेगारांचं राजकीयकरण झालेलं आहे, पण आता राजकारणाचंच गुन्हेगारीकरण झालेलं आहे. आत्ताचे जे पॉलिटिशियन्स आहेत ते स्वतः किंवा त्यांच्यासोबत असलेले जे कार्यकर्ते आहेत ते कोण येतो, इथले माफिया आहेत की जे व्हाईट कॉलर झालेले आहेत आता. आणि मग या सगळ्यामध्ये पोलिसिंग नावाचा जो प्रकार आहे तो या शहरामध्ये नाही आहे. इथले पोलीस कोणाच्या ना कोणाच्या दबावाखाली काम करतात. ललित पाटीलचं ड्रग्ज प्रकरण झालं, पुढे काय? कोयता गँग बद्दल तुम्ही ऐकलेलं असेल, छेडछाडीच्या घटना असतील, त्या घटना घडल्यानंतर तात्कालिक काहीतरी आरडाओरडा होतो, माध्यमांमधनं आम्ही सगळे आवाज उठवतो, पण नंतर कुठं हे गेल्यानंतर ते सगळे शांत होतं, तिथं सेटलमेंट होतात आणि त्याच्यामध्ये इथला पुणेकर भरडला जातोय. नाहीये सुरक्षित आज कोणालाही. म्हणजे मी स्वतः असेल किंवा माझी मुलगी असेल, शैलेशची मुलगी असेल, आम्ही सगळे आईबाप जेव्हा आम्ही स्वतः काम करतो की आमची मुलं जेव्हा आम्हाला सतत ती काळजी असते ना, ती येईल का. कॉलेजच्या बाहेर आज तुम्हाला छेडछाड होताना दिसते, त्यामुळे अनेक कॉलेजेस असे आहेत की त्यांना कॉलेजच्या बाहेर बाउन्सर ठेवावे लागलेले आहेत. ही वेळ पुण्यावर आलेली आहे. दीर्घकाळ क्राईम पुण्याचं कव्हर केलेले, गुन्हेगारी वार्तांकन केलेले अभिषेक, अत्यंत ज्येष्ठ पत्रकार पुण्याचे. पुण्यातला क्राईम नव्हताच असं म्हणता येत नाही. एकेकाळी काही छोट्या छोट्या घटना घडायच्या, गुंठा मंत्री म्हणून सुद्धा इथे बोललं जायचं, आउटस्कर्टला खूप क्राईम असायचं. पण कोयता गँगनं मात्र पुण्याची पुरती नाचक्की केली आणि बदनामी झाली पुण्याची इतक्या सुसंस्कृत शहरात. हा क्राईम कंट्रोल करण्यामध्ये पोलीस व्यवस्थेला इतकं अपयश यावं की अजितदादा महायुतीत नसताना ओरडून तिथे कोयता गँगबद्दल बोलायचं. त्याला मुख्य एक मुद्दा असा आहे की 25 लाखाचं शहर, 91 साली 25 लाख लोकसंख्या होती, ते आता 50 लाख झालेली आहे. रस्ते तेवढेच राहिलेले आहेत, रोजगाराची साधनं कमी झालेली आहेत, गुन्हेगाराचं स्वरूप बदललं. जसं शहराचं सगळं स्वरूप बदललं तसं गुन्हेगारीचंच हे स्वरूप बदललं आणि तो बदलायचा वेग हा भयचकित करणारा आहे. पूर्वी ऑर्गनाइज क्राईम हा गल्लीपुरता होता, त्याच्यानंतर ऑर्गनाइज टोळ्या, संघटित गुन्हेगारी वाढली, बोडके, मारणे, मूळ अशा टोळ्या झाल्या आणि आता तर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीमधली लॉरेन्स बिश्नोई सारखे लोक, त्यांचे 9 शूटर्स पुण्यामध्ये अटक केले, त्यांच्याकडनं परदेशी रिव्हॉल्वर्स जप्त केली. मुंबईतल्या बाबा सिद्दीकींच्या खुनाचा कट पुण्यात रचला गेला, शूटर्स पुण्यात होते, पिस्तूलही पुण्यातनं जप्त झाली. पुण्यातल्या पोलिसांना अजून काहीच कळत नाही त्याच्यात. एका पाठोपाठ मुंबईतले पोलीस रोज एक जण अटक करतात या प्रकरणात. अशी प्रकरणं ह्याच्यापूर्वी ललित पाटीलचं झालं. ललित पाटील आणि त्याची पुढची जी लिंक झाली तर जवळजवळ 3000 कोटींचं ड्रग्स पुण्यात पकडलं. म्हणजे ते इतकी वर्ष येत होतं, पुण्यात पोलिसांना कळलंच नव्हतं. हे अत्यंत भयंकर आहे. गुन्हेगारीचा आलेख जो रोज दिवसागणिक वाढतोय, ती परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. निनाद देशमुख, ट्रॅफिकची समस्या प्रचंड मोठ्या प्रमाणात. निनाद देशमुख हे हिंदुस्थान टाइम्स या मराठी वेबसाईटचे इथले प्रतिनिधी आहेत पुण्याचे. पुण्यातला आज आपण पाहिलं तर पुण्याचा विस्तार खूप मोठ्या झपाट्याने झाला आहे, पण तो विकास होताना पुण्यातले जे स्थानिक प्रश्न ते प्रलंबित राहिलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ट्रॅफिकचा. आज पुण्यातल्या बहुतांश ठिकाणी मेट्रोचं काम सुरू आहे. या मेट्रोच्या कामामुळे पण पुण्याचं ट्रॅफिक हे प्रचंड खराब झालेलं आहे. तुम्हाला जर साधारणतः अर्धा किलोमीटर जायचं असेल तर तुमचा एक तास जात होतो. ह्या ट्रॅफिकला सध्या पुणेकर वैतागलेला आहे, अक्षरशः मेटाकुटीला आहे असं आलेलं आहे असं म्हणावं लागेल. त्यात पुण्यातले रस्ते सुसंस्कृत पुणे आहे, जगाच्या पातळीवरचं पुणे आहे, पण पुण्यातल्या रस्त्यांची क्वालिटी, दर्जा पाहिला तर एकदम निकृष्ट. असा पुण्यातला कुठलाही रस्ता नाही की त्या रस्त्यावर खड्डे नाहीत. पुणे महानगरपालिकेने खड्डे बुजवण्यासाठी अक्षरशः कोट्यवधी रुपये खर्च केले, पण अजूनही रस्त्यांची अवस्था अजूनही चांगली झालेली नाही आहे. पाऊस झाला, एक तासाभराचा पाऊस झाला तर पुणे म्हणजे फार तुंबतं अक्षरशः. ड्रेनेज लाईन एकदम खराब झालेली आहेत. असे गंभीर प्रश्न पुण्यातल्या आज आहेत. तुंबापुरी झाली तर पुण्याचंही तेच झालेलं आहे आणि इतर शहरात सुद्धा. तुम्हा मान्यवरांचे खूप धन्यवाद. तुम्ही अत्यंत मोजक्या शब्दामध्ये पुण्यातल्या सगळ्या समस्या मांडल्या आणि त्या सगळ्या समस्या पुणेकरांच्या अत्यंत जीवन मरणाच्या समस्या ठरलेल्या आहेत. धन्यवाद.